आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून विद्यार्थ्यांनी आता शिक्षण आणि आपल्या भवितव्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केलं आहे। पुण्यातील मांजरी इथं विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोबत मंत्री अशोक उईके यांनी सकारात्मक चर्चा केली। बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शासकीय वसतिगृहांची प्रवेशाची वयोमर्यादा, वसतिगृहांची संख्या, जात वैधता प्रमाणपत्र, आरोग्य सुविधा, पेसा अंतर्गत नोकर भरती आणि भोजन व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा 26 वरून 30 वर्ष करण्याचे निर्णय घेण्यात आले होते। मात्र विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून 5 आणि 14 ऑगस्टचे दोन्ही शासन निर्णय 25 ऑगस्टला रद्द करण्यात आले आहेत। पुणे विद्यापीठ परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे। तसंच जात वैधता प्रमाणपत्राबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत। पेसा अंतर्गत नोकर भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मंत्री उईके यांनी सांगितलं।